प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खरीप व आडसाली ऊस हंगाम जवळ येत असताना रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले। आधीच बियाणे, औषधे, मजुरी व इंधन दरवाढीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता खतांच्या वाढीव दरांचा मोठा फटका बसत आहे। त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक शेतकरी चिंतित आहेत। प्रामुख्याने 9-24-24, 10-26-26, 14-35-14 यासारख्या महत्त्वाच्या खतांच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे। काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याच्या तक्रारीही शेतकरी करीत आहेत। पेरणीपूर्व मशागतीपासून खतांच्या खरेदीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे। यातून शेतकऱ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे। कडेगाव तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो, परंतु सिंचन योजनामुळे तालुक्याला वैभव प्राप्त झाले। तालुक्याचे एकूण 58,000 हेक्टर क्षेत्रांपैकी 50,000 हेक्टर क्षेत्र पिकावं आहे। यामध्ये 20 ते 22,000 हेक्टर ऊसाचे तर 18,000 हेक्टर क्षेत्र खरीप पिकाचे। तसेच भाजीपाला, आले, हळद पिकाचे 6,000 हेक्टर क्षेत्र आहे। दरम्यान रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे ही पिके असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होत आहे। पिकांना योग्य वेळी खत दिले नाही तर उत्पादन घटते आणि खत घेतले तर खर्च परवडत नाही, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान शासनाने खतांच्या दरावर नियंत्रण ठेवावे, कृत्रिम टंचाई रोखावी, तसेच शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ तातडीने मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कठीण होत चालल्याची खंतही शेतकरी व्यक्त करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।